पोहोचते। आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। एकीकडे सिंहगड रोड परिसरात रेस्क्यू सुरू आहे, तर निंबज नगर परिसरात नेमकं काय सुरू आहे? अभिजित, काय सांगशील? अनेक नागरिक जवळपास 100 पेक्षा अधिक नागरिक या सगळ्या निंबर नगर परिसरात अडकलेली पाहायला मिळतात। पार्किंगची दृश्य आहेत, गुडघाभर पाणी आता सगळ्या परिसराच्या पार्किंग मध्ये आलेलं आहे। हे सगळे नागरिक आहेत सोसायटी मधले। आपण पाहतोय की यांना न्यायला रेस्क्यू ऑपरेशनची बोट आहे ती आता यायला सुरुवात झालेली आहे। एनडीआरएफचे जवान असतील, अग्निशमन दलाचे जवान असतील, हे सगळे दृश्य मी कॅमेरामॅनला माझं रिक्वेस्ट करेन। गाड्या गुडघाभर पाण्यात आलेल्या आहेत आणि दृश्य जवळपास 20 ते 22 सोसायटी आहेत त्या सगळ्या परिसरात आणि 100 पेक्षा अधिक नागरिक अजून देखील या सोसायटीमध्ये अडकलेले पाहायला मिळतात। स्थानिक लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील। मला सगळं कधीपासून आधी तिथे थांबला? 2 तास झाले। बरं, 2 तास 4 तास उठलेले 4 तास झाले। साडेचारपासून पाणी आलंय। ज्येष्ठ नागरिक आहेत घरात, त्यांना दवाखान्यात त्याची पूर्ण हॉस्पिटलला मिस्टरांना माझ्या शुगर आहे। कसं नेणार आम्ही? आमची अपॉइंटमेंट होती आजची त्यांची। सर्व गाड्या खराब झाल्या आहेत। प्रशासनाची मदत कुणी येत नाही, काही नाही पोहोचलं आम्हाला। काही पोहोचलेलं नाहीये। कधीपासून आपण बसलं होतं त्या सगळ्या? आम्ही आता ना 7:30 वाजता आतमध्ये किती सोसायटी आहेत, किती नागरिक राहतात? आतले मात्र पाण्याखाली गेले। पहिल्या तळामध्ये त्यांच्याशी संपर्क पण होत नाही आमचा आणि तुमचा संपर्क होत नाही? नाही होत। मोबाईल लाईट गेलेली, सगळं गेलेलं, लाईट वगैरे गेलेली। चार्जिंग पण नाहीये। हे पूर्ण गाडी जवळपास 4 तासापासून आम्ही सगळे इथे अडकलेले आहोत। मी आतमध्ये जायचा पण प्रयत्न करतो। आतमधल्या नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे असं इथल्या स्थानिक सांगण्यात येत आहे। होडी आता यायला सुरुवात झालेली आहे, पण अनेकांना हॉस्पिटलला जायचं होतं, त्यांचं देखील तारांबळ उडालेली आहे। लाईट या सगळ्या परिसरात मनुष्य गेलेली आहे, मोबाईलचं नेटवर्क नाहीये। आपण अजून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो जिथे रेस्क्यू टीम रेस्क्यू ऑपरेशन करत आहे। जी बोट आतमध्ये गेलेली आहे ही पाहतोय या परिसरात आहे। इथून जर दृश्यांमध्ये पाहिलं तर अग्निशमन दल असतील किंवा एनडीआरएफचे जवान असतील हे रेस्क्यू करण्यासाठी आत गेलेले पाहायला मिळतात। आमच्यापर्यंत अजून पोहोचलेली नाहीये। अनेकांना दवाखान्यात जायचं आहे आणि फोन करतो आहेत। जे लहान मुलं आहेत त्या सगळ्यांना आता काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। निंबस नगरचा हा सगळा परिसर आहे। जवळपास 20 ते 22 सोसायटी आहे एका परिसरांमध्ये आहेत। 100 पेक्षा अधिक नागरिकांचा रेस्क्यू इथं करणं गरजेचं आहे। अनेकांचे संपर्क तुटलेले आहेत। तळमजला पूर्णपणे पाण्याखाली गेलेला मनुष्य पाहायला मिळते। गाड्याची अवस्था आपण पाहतो, ज्या 4 व्हीलर आहेत त्या 4 व्हीलरच्या मेन डोअरला पाणी लागलेलं आहे, सीट्सला पाणी लागलेलं आहे आणि सगळी परिस्थिती आज दिवसभर या परिसरात पाऊस असेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। पाऊस अजूनही सुरू आहे, त्यामुळे रेस्क्यू टीमला रेस्क्यू करण्यात कुठेतरी अडचण येत आहे। ह्या सगळ्या सोसायटीच्या तळघरामध्ये पाणी साचलेलं आहे। जे रेस्क्यू टीम आहे ती आता आतमध्ये अजून जाण्याचा प्रयत्न करत आहेत। 4थ्या 5व्या मजल्यापर्यंत नागरिक आहेत। सध्या निंबज नगर